हे बघा या ठिकाणी आज वडू बुद्रुक या ठिकाणी आहे बघा आपल्या धम्मसहलीतील एक किचन आहे। अगदी सकाळी सकाळी उपासकांना गरम गरम नाश्ता द्यायचा आहे। थोडंसं या ठिकाणी वडू बुद्रुक या ठिकाणी आज कार्यक्रम असल्यामुळे त्या ठिकाणी हे बघा हे आपलं किचन। आपण बघत आहोत छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी। एक चला पुढे। काय आपण काय काय थोडंसं डाव्या साईडने जाणाऱ्यांना पण जरा रस्ता द्या। हीच ती आहे छत्रपती संभाजी महाराज यांची वडू येथील ही समाधी। प्रिय सज्जनांनो, आजच्या या मंगलमय प्रसंगी सकाळच्या वेळेला वडू बुद्रुक या ठिकाणी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासका पोहोचलेले आहेत। या ठिकाणी संभाजी महाराज यांचा हा पूर्णाकृती पुतळा काल या ठिकाणी फार मोठा भव्यदिव्य कार्यक्रम झाला आणि त्यामुळे या ठिकाणी खूप छान सजावट केलेली आहे। बाजूलाच संभाजी महाराजांची समाधी आहे, आपण समाधी पण बघणार आहोत। समाधी स्थळाला पण सुद्धा आपल्या धम्मसहलीतील उपासक भेट देणार आहेत। हे बघा सर्व आपल्या धम्मसहलीतील उपासक आज वडू बुद्रुक या ठिकाणी पोहोचलेले आहेत। हा संभाजी महाराज यांचा हा पूर्णाकृती पुतळा आणि हे बाजूला वस्तू संग्रहालय आणि बाजूलाच बघा हे समाधी आहे बघा। या समाधीला आपण आतमध्ये जाऊन अभिवादन करणार आहोत। सर्व उपासक आतमध्ये जाऊन दर्शन करतील। बोला साधु साधु साधु। नहीं नाही लावत नाही। हॅलो
हीच ती आहे छत्रपती संभाजी महाराज यांचे ही समाधी स्थळ आहे। या ठिकाणी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी अभिवादन करताना दिसत आहेत। अशा पद्धतीने आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासकांनी या ठिकाणी वढू बुद्रुक या ठिकाणी संभाजी महाराज यांच्या समाधीला वंदन करून अभिवादन करून आता बाहेर निघालेले आहेत। आपण बघत आहोत ही समाधी अतिशय खूप छान अशी या ठिकाणी सजावट केलेली आहे। नमो बुद्धाय, जय भीम। मी स्वतः बदंत यश प्रज्ञाबुद्धी महाथेरो बुद्धभूमी मावसाळ्यावरून आज वढू बुद्रुक या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत। हे आहे माझ्या पाठीमागे बघत आहात, हे संभाजी महाराजांची समाधी आहे आणि आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासकांनी या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे, वंदन केलेलं आहे। आजच्या या मंगलमय प्रसंगी सकाळी सकाळी बुद्धभूमीवरून मावसाळ्यावरून निघालेल्या धार्मिक धम्मसहलीतील उपासक आज वढू बुद्रुक या ठिकाणी गोविंद महार यांच्या समाधीला भेट देऊन वंदन करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाला वंदन करून या ठिकाणी आपण बघत आहोत, हे संग्रहालय आहे। या ठिकाणी त्या काळामध्ये वापरण्यात आलेले पूर्ण साहित्य, शस्त्र वगैरे या ठिकाणी संग्रहित केलेले आहेत आणि या प्रतिमा या ठिकाणी स्थापित केलेल्या आहेत, आपण बघत आहोत। आग्रा येथे बादशहाच्या दरबारात छत्रपतींनी जे बाणेदार वर्तन केले त्याचा तेजस्वी संस्कार शंभूराजांच्या बालमनावर झालेला हा प्रतिमा आपण या ठिकाणी बघत आहोत। शंभूराजे अवघ्या 16व्या वर्षी आपल्या बुद्धभूषण ग्रंथातील रचना मांडताना या ठिकाणी
दाखवलेला आहे ही प्रतिमा. वरती बघा बुद्धभूषण हे ग्रंथ दाखवलेला आहे. पन्हाळगडच्या किल्ल्यावरून आपल्या राज्याच्या सीमाची पाहणी करताना या ठिकाणी ही प्रतिमा दाखवलेली आहे. युवराज शूरवीर शंभूराजे यांनी सिंहाशी झुंज दिली त्यावेळीचा हा प्रसंग या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. संभाजी महाराज हे आपल्याला दिसत आहेत. बघा त्या काळामध्ये अशा पद्धतीने हत्यार, हे बघा ढाल आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या ह्या तलवारी आपल्याला भाला दिसत्या आहे, तलवार दिसते आहे. तलवारी वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी आहेत बघा. आणि बाजूला वरती कोपऱ्यामध्ये ढाल दिसते आहे. सर्व आपल्या धम्मसहलीतील उपासक बघा एक एक चित्र, एक एक फोटो अगदी तल्लीन होऊन बघताना दिसत आहेत. हे बघा हे त्यावेळेचे हे संपूर्ण हे शस्त्र आपण बघत आहोत. हे बघा गोफण आहे, ती कुऱ्हाड आहे. बघा हे वेगवेगळ्या पद्धतीचे जेंबे आहेत. हे फायटर आहे बघा, जेंबे आहे, सूर्य बाण आहेत, बाण बघा हे युद्ध करायचे होते. बघा हे मूळ दगड आहेत, त्या काळामधले हे मूळ दगड आहेत. आणि हे बघा ते या ठिकाणी दाखवलेले आहेत. हे संभाजी महाराजांच्या अस्थिवर बघा हे अस्थि. आणि हे बघा हे त्या काळामध्ये हे दगड आहे ओरिजिनल, त्यांच्या समाधीचे जे स्थळ आहे त्याचे हे दगड आहेत, ओरिजिनल दगड आहेत. आणि संभाजी महाराजांच्या अस्थी या ठिकाणी दाखवलेल्या आहेत बघा. हे बघा संपूर्ण वडू येथील या ठिकाणाला भेट देऊन आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी विसावा घेताना दिसत आहेत. बाकी सर्व मंडळी बघा अगदी एक एक या ठिकाणचं चित्र, एक एक फोटो या ठिकाणी सर्व बघत आहेत आपल्या धम्मसहलीतले उपासक. कुठे आला तू? वडूला आला तू? वडूला आला?